लास्ट टाइम आपण मॅक्रोटॅक्झॉनॉमी हा पार्ट त्या ठिकाणी डिस्कस केलेला होता. मॅक्रोटॅक्झॉनॉमीमध्ये लास्ट टाइम आपण फेनेटिक्स, क्लॅडिस्टिक्स, इव्होल्युशनरी टॅक्झॉनॉमी, तर ह्या 3 मेन टॅक्झॉनॉमी त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले होते. टॅक्झॉनॉमीज डिवाइड्स द टॅक्झॉनॉमी इंटू 2 टाइप्स: क्लासिकल टॅक्झॉनॉमी, न्यू टॅक्झॉनॉमी. न्यू टॅक्झॉनॉमीला आपण एक्सपेरिमेंटल टॅक्झॉनॉमीही म्हणतो. क्लासिकल टॅक्झॉनॉमी आणि न्यू टॅक्झॉनॉमी यामध्ये जर बघितलं आपण, क्लासिकल टॅक्झॉनॉमीमध्ये द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ टॅक्झॉनॉमी इज कॉल्ड क्लासिकल टॅक्झॉनॉमी. जी ओल्ड टॅक्झॉनॉमी तिला त्या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी? क्लासिकल टॅक्झॉनॉमी असं म्हटलं त्यांनी. ओल्डेस्ट फॉर्म ऑफ टॅक्झॉनॉमी इज कॉल्ड क्लासिकल टॅक्झॉनॉमी. इट इज रिलेटेड टू द description, naming and classification of the animals and plant based on the morphological features. तर क्लासिकल टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी काय केलं जाते? क्लासिकल टॅक्झॉनॉमी ही ओल्ड टॅक्झॉनॉमी आहे आणि ह्या टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी तो जो काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे, तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे, तर त्याच्याबद्दलचं पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी घेतली जाते. त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी डिस्क्राईब केलं जातं. त्याची इन्फॉर्मेशन, त्याचा डाटा त्या ठिकाणी कलेक्ट केल्याच्यानंतर, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन झाल्याच्यानंतर त्याला नेमिंग केलं जातं. नेमिंग अँड क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमल. त्याच्यानंतर तो जो काही ॲनिमल आहे, तर त्या ॲनिमलला कोणत्या क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे, त्या ॲनिमलचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं जातं. त्याला एका पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. अँड प्लांट बेस्ड ऑन मॉर्फॉलॉजिकल फीचर्स. एकदा त्या ठिकाणी ॲनिमल्स असेल, प्लांट असेल, तर त्याचं त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, मॉर्फॉलॉजिकल फीचर्स त्या ठिकाणी स्टडी केलं जातं. आणि ते जे काही मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आहे, ते फीचर स्टडी करून त्या ॲनिमलला एका पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. हे क्लासिकल टॅक्झॉनॉमीमध्ये केलं जातं. क्लासिकल टॅक्झॉनॉमी ही ओल्ड टॅक्झॉनॉमी आहे. त्यानंतर न्यू टॅक्झॉनॉमी जर बघितलं आपण, एक्सपेरिमेंटल टॅक्झॉनॉमी असं म्हणतो तिला. जी काही न्यू टॅक्झॉनॉमी आहे, तर त्या टॅक्झॉनॉमीला काय म्हणतो आपण? एक्सपेरिमेंटल टॅक्झॉनॉमी. इन दिस टॅक्झॉनॉमी सम मॉडर्न प्रोसिजर आर अप्लाइड टू कलेक्ट द डाटा फॉर मॉर्फॉलॉजी. न्यू टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं की जी मॉडर्न टेक्निक त्याच्यामध्ये यूज केलं जाते, मॉडर्न प्रोसिजर त्याच्यामध्ये यूज केली जाते. आणि क्लासिकल टॅक्झॉनॉमीमध्ये ओल्ड टॅक्झॉनॉमी, त्याच्यामध्ये ती ओल्डेस्ट फॉर्म आहे. आणि न्यू टॅक्झॉनॉमी ही कशी? मॉडर्न आहे. न्यू टॅक्झॉनॉमी कशी? ही मॉडर्न मेथड आहे, मॉडर्न टॅक्झॉनॉमी, मॉडर्न प्रोसिजर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी यूज केल्या जातात किंवा अप्लाय केल्या जातात. आणि टू कलेक्ट द डाटा फॉर मॉर्फॉलॉजी. तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे, ते त्याची मॉर्फॉलॉजी त्या ठिकाणी स्टडी केली जाते. आणि त्याची मॉर्फॉलॉजी स्टडी करून त्याचा डाटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो. त्याचा त्या ठिकाणी डाटा कलेक्ट केला जातो. आणि तो जो काही डाटा आहे, त्या डाटाच्या बेसिसवरती त्या ॲनिमलला त्या ठिकाणी क्लासिफाय केलं जातं. इन दिस टॅक्झॉनॉमी सम मॉडर्न प्रोसिजर आर अप्लाइड टू कलेक्ट द डाटा फॉर मॉर्फॉलॉजी. द क्लोजली रिलेटेड टू करंट ॲस्पेक्ट्स इन टॅक्झॉनॉमी आर टेकन इन टू कन्सिडरेशन सच ॲज. मग त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर 2 करंट ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमीचे. एक बायोकेमिकल टॅक्झॉनॉमी आणि दुसरा कोणता आहे? सायटो टॅक्झॉनॉमी. बायोकेमिकल टॅक्झॉनॉमीमध्ये जर बघितलं आपण, तर ती जी काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे, तर त्या ॲनिमलचा त्या ठिकाणी स्टडी केला जातो. इट डील्स विथ बायोकेमिकल टॅक्झॉनॉमीमध्ये जर बघितलं, इट डील्स विथ टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर्स ऑब्टेन फ्रॉम केमिकल ॲनालिसिस ऑफ एन्झाईम्स, हार्मोन्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, शुगर्स. The amino acid sequence of proteins becomes different in different organism and become helpful to distinguish the different species. Various techniques are used in a biochemical taxonomy. आता बायोकेमिकल टॅक्झॉनॉमी जर बघितलं आपण, तर बायोकेमिकल टॅक्झॉनॉमीमध्ये आपल्याला तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे, तर त्या ॲनिमलमध्ये कोणत्या टाईपचे त्याच्यामध्ये केमिकल्स प्रेझेंट आहे, त्याचं त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं. केमिकलचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे तर त्या ॲनिमलमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहे का, त्याच्यामध्ये हार्मोन्स प्रेझेंट आहे का, प्रोटीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, शुगर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जातं. हे सगळे त्याचे केमिकल ॲनालिसिस करून
हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जातं आणि त्यानंतर त्याचे जे काही टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर्स आहे तर ते टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर त्या ठिकाणी स्टडी केलं जातं आणि त्या ॲनिमलला एका पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं, त्याचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलमध्ये केमिकल ॲनालिसिस केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एन्झाईम्स, हार्मोन्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, शुगर्स तर हे त्याच्यामध्ये आहे का, म्हणजे पूर्ण सायटॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी त्याचं केलं जातं. अॅमिनो ॲसिड सिक्वेन्स ऑफ प्रोटीन्स बिकम डिफरंट इन डिफरंट ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये अॅमिनो ॲसिडची जी काही सिक्वेन्स आहे तर ही वेगवेगळी असणार आहे. मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्याच्यानंतर आपल्याला तिथे समजणार आहे की तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलमध्ये जी काही अॅमिनो ॲसिडची सिक्वेन्स आहे तर ही कशा प्रकारे, त्याचं ज्यावेळेस त्या ॲनिमलचं आपण इन्व्हेस्टिगेशन करू तर त्यावेळेस त्या ॲनिमलमध्ये आपल्याला समजेल का अॅमिनो ॲसिडची सिक्वेन्स डिफरंट स्पेसीजमध्ये डिफरंट असणार आहे, डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये डिफरंट अॅमिनो ॲसिडची त्या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स बघायला भेटणार आहे. अँड बिकम्स हेल्पफुल टू डिस्टिंग्विश द डिफरंट स्पेसीस. आणि हे आपल्याला कशाच करता हेल्पफुल असणार आहे, अॅमिनो ॲसिडची जी काही सिक्वेन्स आपण बघतो आहे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळी अॅमिनो ॲसिडची सिक्वेन्स आपण त्या ठिकाणी बघतो आहे, तर ही हेल्पफुल कशा करता आपल्याला डिस्टिंग्विश द डिफरंट स्पेसीस. तिथे आपल्याला त्या ठिकाणी काय डिस्टिंग्विश करता येईल, वेगवेगळ्या स्पीसीस त्या ठिकाणी आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल. त्यासाठी आपण तो जो काही ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलचं त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करतो, तिथे त्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिडची सिक्वेन्स त्याच्यामध्ये बघतो. डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये डिफरंट अॅमिनो ॲसिडची सिक्वेन्स असल्यामुळे त्याला डिस्टिंग्विश करणं त्या ठिकाणी इझी होईल. व्हेरियस टेक्निक्स आर यूज इन अ बायोकेमिकल टॅक्झॉनॉमी. बायोकेमिकल टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक त्या ठिकाणी यूज करत असतो आहे. त्यानंतर सायटोटॅक्झॉनॉमी जर बघितलं आपण, इट डील्स विथ द टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर्स ऑब्टेन फ्रॉम सायटॉलॉजिकल स्टडीज. सायटॉलॉजिकल स्टडीज करून आपण त्याचे टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर त्या ठिकाणी बघू शकतो आहे. सायटॉलॉजिकल स्टडी म्हणजे काय, तर त्या ॲनिमलमध्ये त्या ठिकाणी पर्टिक्युलर तो जो काही ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलचं सेल त्या ठिकाणी आपल्याला आयसोलेट करायचं आहे, त्या सेलचा त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. ती सेल त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी त्यांच्यामधलं जे काही रिलेशनशिप आहे तर ते रिलेशनशिप त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो. इट इज अ ब्रांच ऑफ टॅक्झॉनॉमी डिलिंग विथ रिलेशनशिप अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन स्ट्रक्चर, नंबर ऑफ क्रोमोझोम. The position of the centromere is an important feature of the chromosome structure which help in a taxonomic studies. आता सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलच्या सेलचा आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये. आणि सायटोटॅक्झॉनॉमी म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सायटॉलॉजिकल स्टडीज करतो. सायटॉलॉजिकल स्टडीज करतो म्हणजे त्या ॲनिमलच्या सेलचा आपण स्टडी करतो. त्या ॲनिमलचं सेलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे, त्या ॲनिमलच्या सेलमध्ये त्या ठिकाणी क्रोमोझोमचा नंबर किती प्रेझेंट आहे, किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे. डिफरंट स्पेसीजमध्ये डिफरंट क्रोमोझोमचा नंबर आपल्याला बघायला भेटतो. स्पीसीज टू स्पीसीज क्रोमोझोमचा नंबर त्या ठिकाणी व्हॅरी आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला क्रोमोझोम त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यासाठी आपण सायटॉलॉजिकल स्टडीज करतो आणि सायटॉलॉजिकल स्टडीज करून तिच्या सेलचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर कसं आहे, त्या सेलमध्ये किती प्रमाणामध्ये किती नंबरमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे, त्यानंतर त्या क्रोमोझोममध्ये सेंट्रोमियरची पोझिशन कुठे, त्या क्रोमोझोममध्ये जो काही सेंट्रोमियर आहे तर त्या सेंट्रोमियरची पोझिशन कुठे, सेंट्रोमियरची पोझिशन मिडलला आहे का सेंट्रोमियरची पोझिशन की सेंट्रोमियरची जी काही पोझिशन आहे का ही अप्पर साईडला प्रेझेंट आहे की लोअर साईडला प्रेझेंट आहे, की तो टिलोमियर आहे की मिडल साईडला प्रेझेंट आहे. तर यासाठी आपण त्या ठिकाणी जो काही क्रोमोझोम आहे तर त्या क्रोमोझोमची पोझिशन त्या ठिकाणी बघत असतो. प्रत्येक क्रोमोझोमची जी काही पोझिशन आहे सेंट्रोमियरची ही वेगवेगळी असते. सेंट्रोमियर थ्रू तो जो काही क्रोमोझोम आहे तर तो क्रोमोझोम एकमेकाला त्याचा स्मॉल आर्म आणि लार्ज आर्म हे सेंट्रोमियर थ्रू एकमेकाला बाइंड झालेले असतात. ते मग सेंट्रोमियरची पोझिशन प्रत्येक क्रोमोझोममध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी असते. काहींची पोझिशन मिडलला असते, काहींची अप्परला असते, काहींची लोअरला असतात. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर इज अन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द क्रोमोझोम स्ट्रक्चर विच हेल्प इन
टॅक्झॉनॉमिक स्टडीज. तर ते कशासाठी मदत करतात, ते टॅक्झॉनॉमिक स्टडीजसाठी त्या ठिकाणी मदत करतात ते. आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे, सायटॉलॉजिकल स्टडीज करून आपण तो जो काही ॲनिमल आहे त्या ॲनिमलला एका पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याचं एक पर्टिक्युलर क्लासिफिकेशन करतो, त्याला त्या ठिकाणी नेमिंग करतो त्या ऑर्गॅनिझमला. टॅक्झॉनॉमीचे सिग्निफिकन्स जर बघितले आपण याच्यामध्ये, इट हेल्प्स टू रिकग्नाइज द एक्झॅक्ट स्पेसीज. इथे टॅक्झॉनॉमीचं सिग्निफिकन्स काय याच्यात जर बघितलं आपण, इट हेल्प्स टू रिकग्नाइज द एक्झॅक्ट स्पीसीज. एक्झॅक्ट स्पीसीज रिकग्नाइज करण्यासाठी आपल्याला याची खूप जास्त हेल्प होते. ॲमंग अ लॉट ऑफ डिफरंट स्पेसिमन, खूप सारे डिफरंट स्पेसिमन असतात, ते खूप सारे स्पेसिमन प्रेझेंट असतात. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती त्या ठिकाणी 1.5 बिलियन्स ॲनिमल्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ॲनिमलच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी डायव्हर्सिटी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि एवढ्या ॲनिमलमधून आपल्याला एक पर्टिक्युलर स्पीसीज त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायची, पर्टिक्युलर स्पीसीजला रिकग्नाइज करायचं, तर ते खूप डिफिकल्ट होईल. मग त्यासाठी आपण त्याला काय करतो, एक पर्टिक्युलर नेम त्या ठिकाणी देतो त्या ॲनिमलला, त्याचं त्या ठिकाणी नेमिंग करतो. म्हणून टॅक्झॉनॉमीचं सिग्निफिकन्स जर बघितलं आपण इथे, इट हेल्प्स टू रिकग्नाइज द एक्झॅक्ट स्पीसीज. एक्झॅक्ट स्पीसीजला रिकग्नाइज करण्यासाठी त्याची खूप जास्त हेल्प्स होते. इट हेल्प्स टू डिस्क्राईब द स्पीसीज इन डिटेल and grouping are done among the different species on the basis of resemblance and relationship. त्या ॲनिमलमध्ये किती सिमिलॅरिटी प्रेझेंट आहे, त्यांच्यामधली रिलेशनशिप कशी आहे, याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय करतो, तो जो काही ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलला त्या ठिकाणी आपण डिस्क्राईब करतो, त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो, त्याला नॉमिनक्लेचर त्या ठिकाणी करतो आणि त्याचं डिस्क्रिप्शनवरून आपल्याला त्या ठिकाणी पर्टिक्युलर डाटा त्या ठिकाणी भेटतो. तो डाटा आपण त्या ठिकाणी कलेक्ट करतो आणि तो डाटा कलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरून समजतं की तो ॲनिमल त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे त्याला क्लासिफाय करू, त्या ॲनिमलला कोणत्या क्लासमध्ये ठेवायचं ॲक्च्युली. तर हे आपल्याला कशावरून कळतं, त्याचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी घेतो आपण, त्या ॲनिमलचं पर्टिक्युलर ॲनिमलचं त्या ठिकाणी पूर्ण डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी घेतो. इट हेल्प्स टू डिस्क्राईब द स्पेसीज इन डिटेल अँड ग्रुपिंग. In detail and grouping are done among the different species on the basis of resemblance and relationship. त्यांच्यामधली जी काही रिलेशनशिप आहे, त्यांच्यामध्ये जी काही सिमिलॅरिटीज आहे, तर ती सिमिलॅरिटीज त्या ठिकाणी इथे बघितली जाते. त्या ठिकाणी आपण एक फेनोग्राम किंवा एक क्लॅडोग्रामच्या हेल्पनी त्या ठिकाणी काय करतो, त्यांच्यामधली जी काही रिलेशनशिप आहे किंवा सिमिलॅरिटीज आहे ही आपण त्या ठिकाणी बघत असतो. It provides the international recognition of the published species. The data obtained from different taxa help to construct the phylogeny. वेगवेगळ्या स्पीसीजचा डाटा आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. डाटा ऑप्टेन फ्रॉम द डिफरंट टॅक्झा, वेगवेगळ्या टॅक्झाचा त्या ठिकाणी आपल्याला डाटा त्या ठिकाणी भेटतोय आणि त्या डाटाच्या साहाय्यानं आपण त्या ठिकाणी त्यांची फायलोजेनी कन्स्ट्रक्ट करू शकते, त्यांची फायलोजेनी त्या ठिकाणी आपण ड्रॉ करू शकते त्या डाटाला यूज करून. इथे आपण टॅक्झॉनॉमी त्या ठिकाणी कंप्लीट केलेले. टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्झॉनॉमी त्याच्यामध्ये बघितलं, बायोकेमिकल टॅक्झॉनॉमी, सायटोटॅक्झॉनॉमी, त्याचे सिग्निफिकन्स त्याच्यामध्ये बघितलं. त्याआधी आपण क्लासिकल टॅक्झॉनॉमी आणि न्यू टॅक्झॉनॉमी त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्स जर बघितलं आपण, सिस्टमॅटिक्स, आता सिस्टमॅटिक्स आणि टॅक्झॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, तर टॅक्झॉनॉमीमध्ये आपण त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर ॲनिमलला एक नेम त्या ठिकाणी देत होतो, त्याचं नॉमिनक्लेचर त्या ठिकाणी आपण करत होतो. सिस्टमॅटिक्समध्ये त्या ठिकाणी जर बघितलं, टर्म सिस्टमॅटिक्स इज डिराईव्ह फ्रॉम लॅटिन ग्रीक वर्ड सिस्टिमा ॲज अप्लाइड टू द सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन अँड इट इज डेव्हलप्ड बाय अर्ली नॅचरलिस्ट कार्लस लिनियस. कार्लस लिनियस इज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. कार्लस लिनियस हा कोणी त्या ठिकाणी फादर ऑफ टॅक्झॉनॉमी, टॅक्झॉनॉमीचे फादर कोणी त्या ठिकाणी कार्लस लिनियस त्या ठिकाणी काय आहे, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी आहे. आणि कार्लस लिनियस यांनीच त्या ठिकाणी काय केलेले, टॅक्झॉनॉमी ही टर्मिनॉलॉजी दिलेली, त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्ससुद्धा त्यांनीच त्या ठिकाणी डेव्हलप केलेले. सिस्टमॅटिक्स ही जी काही टर्मिनॉलॉजी तर ही डेव्हलप केलेली त्यांनी, इट डेव्हलप्स बाय अर्ली नॅचरलिस्ट कार्लस लिनियस.
term systematics is derived from Latin Greek word systema as applied to the systems of classification, and it is developed by early naturalist Carlos Linnaeus. According to सिम्सन हा पण एक सायंटिस्ट आहे. सिम्सन या सायंटिस्टने पण त्या ठिकाणी सिस्टमॅटिक्स ही टर्मिनॉलॉजी त्या ठिकाणी दिली ती. सिस्टमॅटिक्स इज द सायंटिफिक स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड रिलेशनशिप अमॉंग दे. सिम्सन यांनी काय डेफिनेशन दिली ती सिस्टमॅटिकची, तर याच्यामध्ये जर बघितलं आपण, सिस्टमॅटिक इज द सायंटिफिक स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड रिलेशनशिप अमॉंग दे. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी काय स्टडी केलं तर ऑर्गॅनिझमची जी काही डायव्हर्सिटी, म्हणजे नेचरमध्ये किती डिफरंट काइंडचे ॲनिमल प्रेझेंट आहे आणि त्या ॲनिमलची रिलेशनशिप कशी सराउंडिंग इन्व्हायरमेंटबरोबर, त्या ॲनिमलची रिलेशनशिप कशी, त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमबरोबर त्या ॲनिमलची रिलेशनशिप कशी, मग ती रिलेशनशिप त्यांच्यामधलं जे काही सिमिलॅरिटीज आहे त्यांच्यामधली रिलेशनशिप, तर ही सगळी त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केली होती. कशामध्ये? सिस्टमॅटिक्समध्ये. अकॉर्डिंग टू सिम्सन नावाचं एक सायंटिस्ट आहे, तर त्या सिम्सन नावाच्या सायंटिस्टनी सिस्टमॅटिकची त्या ठिकाणी डेफिनेशन दिली होती. सिस्टमॅटिक इज द सायंटिफिक स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड रिलेशनशिप अमॉंग दे. सायंटिफिक स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमची त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे डायव्हर्सिटी त्या ठिकाणी स्टडी केली होती. डायव्हर्सिटी ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या नेचरमध्ये आपल्याला डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी बघायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी आपल्याला नेचरमध्ये बघायला भेटतात. ते सगळे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येतात आणि त्यांच्यातली रिलेशनशिप त्या ठिकाणी स्टडी केली होती. म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमशी रिलेट आहे, त्यांचं रिलेशनशिप काय, एका ऑर्गॅनिझमशी एका ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी रिलेशनशिप कसं आहे. मग हे जे काही रिलेशनशिप आहे तर हे रिलेशनशिप ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असेल, ऑन द बेसिस ऑफ अनाटॉमिकल कॅरेक्टर असेल, एम्ब्रिओलॉजिकल कॅरेक्टर असेल, मग तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर त्या ठिकाणी त्यांनी बघितले आणि त्याच्या बेसिसवरती त्या ॲनिमलमधली जी काही रिलेशनशिप आहे तर ती रिलेशनशिप या ठिकाणी स्टडी केली होती. सिस्टमॅटिक्स इन्क्लूड, आता बघा ही लाईन इम्पॉर्टंट आहे इथे. सिस्टमॅटिक्स ॲक्च्युली काय, ते सिस्टमॅटिक्समध्ये काय काय येतं. सिस्टमॅटिक्समध्ये जर बघितलं आपण तर सिस्टमॅटिक्स इन्क्लूड्स टॅक्झॉनॉमी. त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी पण येतं, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड ऑल अदर aspect ऑफ डीलिंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम अँड डाटा अबाउट दे. आता बघा याच्यामध्ये काय येतं, सिस्टमॅटिक्समध्ये त्या ठिकाणी टॅक्झॉनॉमीसुद्धा येते. म्हणजे टॅक्झॉनॉमी आणि सिस्टमॅटिक्स एकमेकांच्या खूप जास्त जवळ आहे. टॅक्झॉनॉमी ही सिस्टमॅटिक्समध्ये पण येते. टॅक्झॉनॉमी जर बघितलं आपण तर म्हणजे तो जो काही पर्टिक्युलर ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलला नेमिंग त्या ठिकाणी दिलं जातं. पण नेमिंग हे कोणत्या बेसिसवरती दिलं जातं, त्या ॲनिमलचा पूर्ण डाटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो, त्या ॲनिमलचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी केलं जातं, त्या ॲनिमलला आयडेंटिफाय केलं जातं, त्याचे कॅरेक्टर त्या ठिकाणी बघितले जातात, त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, अनाटॉमिकल कॅरेक्टर काय याच्या बेसिसवरती आपण त्याला त्या ठिकाणी नेमिंग करत असतो. टॅक्झॉनॉमीमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, त्याला त्या ऑर्गॅनिझमला नेमिंग करत असतो. सिस्टमॅटिक्स इन्क्लूड टॅक्झॉनॉमी, आयडेंटिफिकेशन, त्या ॲनिमलला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं, ॲनिमलला त्या ठिकाणी रिकॉग्नाइज करायचं. त्याच्यानंतर तो जो काही ॲनिमल त्याला त्या ठिकाणी क्लासिफाय करायचं, त्याला त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन करायचं, त्याला एक पर्टिक्युलर क्लासमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं. म्हणजे त्या ॲनिमलला नेमिंग करणार आधी पर्टिक्युलर त्या ॲनिमलला नाव देणार, त्याला आयडेंटिफाय करणार, त्याला एक पर्टिक्युलर क्लासमध्ये ठेवायचं, नंतर त्याचं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी करायचं अँड ऑल अदर आस्पेक्ट ऑफ डीलिंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम अँड डाटा अबाउट देम. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम अँड डाटा अबाउट देम. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्या नेचरमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतात. त्या
नेचरमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहे तर त्यांचा डाटा त्या ठिकाणी कलेक्ट करायचा, त्यांच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कलेक्ट करायची आणि जे काही डिस्क्रिप्शन भेटलेलं आहे तर त्या डिस्क्रिप्शनच्या बेसिसवरती जो काही डाटा आहे, मॉर्फॉलॉजिकल डाटा असेल, ॲनाटॉमिकल डाटा असेल, असा वेगवेगळ्या प्रकारचा जो काही डाटा आहे तो डाटा कलेक्ट करून त्या ॲनिमलला त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आयडेंटिफाय करायचं, क्लासिफाय करायचं आणि त्याला त्या ठिकाणी नेम द्यायचं. काय करायचं त्या ठिकाणी, त्याला त्या ठिकाणी त्याचा डाटा कलेक्ट करायचा. डाटा कलेक्ट केल्याच्यानंतर त्या डाटाच्या बेसिसवरती त्या ॲनिमलला आयडेंटिफाय करायचं, त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायचं आणि त्याला एक पर्टिक्युलर नेम त्या ठिकाणी द्यायचं. हे कशामध्ये येतं, टोटल सिस्टमॅटिक्समध्ये येतं. लक्षात आलं. याच्यामध्ये काय सांगितलं मी की सिस्टमॅटिक्स इन्क्लूड टॅक्झॉनॉमी, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड ऑल अदर आस्पेक्ट ऑफ डीलिंग डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम अँड डाटा अबाउट देम. त्या ॲनिमल्सचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असेल तर त्यांचा डाटा त्या ठिकाणी कलेक्ट करायचा आणि डाटा कलेक्ट करून त्यांना आयडेंटिफाय, क्लासिफाय आणि त्याचं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी करायचं. टॅक्झॉनॉमिस्ट हॅव प्रपोज 3 डिफरंट काइंड ऑफ क्लासिफिकेशन. दे आर artificial system of classification, natural system of classification and the phylogenetic system of classification. आता हे जे काही क्लासिफिकेशन आहे तर हे नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन.